माझ्या ख्रिस्ती जीवनात माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव जर कोणा माणसाचा राहिला असेल तर तो रेव्हरंड एन वाय थोरात साहेबांचा। अशा वेळी काही मोजक्या लोकांची नावं माझ्यासमोर येतात, पण थोरात साहेबांचा क्रमांक मात्र हा पहिला आहे। माझ्या बालपणापासून मी त्यांना ओळखतो व्यक्तिशः। म्हणजे जेव्हा मी लहान होतो, बॉयज ख्रिश्चन होममध्ये वाढत असताना चांदूर बाजार, चिखलदरा आणि त्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट नागपूर या ठिकाणी मी जेव्हा शिकत होतो, वाढत होतो, तेव्हा थोरात साहेब माझे गुरु राहिलेले आहेत। जवळजवळ आज 40 वर्षापासून जास्त वेळ झाला, म्हणजे वर्ष झाले मी त्यांना ओळखतो। माझं तारण त्यांच्या सेवेत झालं, माझा बाप्तिस्मा त्यांनी केला, माझं आणि रुथचं लग्न त्यांनी लावलं, रुथचा बाप्तिस्मा सुद्धा त्यांनीच केला, माझ्या मुलांची अर्पणं त्यांनी केली, माझ्या मोठ्या मुलाचा बाप्तिस्मा त्यांनी केला। म्हणजे किती व्यक्तिगत, किती त्यांचा सहभाग आमच्या जीवनात राहिलेला आहे, नाही का। मंडळीत प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची वेळोवेळी संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली। मी पहिल्यांदा अमेरिकेला आलो तेही त्यांचीच मेहरबानी। त्यांची नम्रता व परमेश्वराचे भय धरून केलेली मंडळीची व इतरांची सेवा, सुवार्ता प्रसारासाठी त्यांची ठाई असलेला कळवळा व उत्साह, या गोष्टी माझ्यावर नेहमीच प्रभाव पाडत राहिल्या। मी त्यांना हे काही खुश करण्यासाठी म्हणून सांगत नाही किंवा बोलत नाही। ते समोर असोत किंवा नसोत, त्यांच्याविषयी ही नेहमीच माझी साक्ष राहील। वेळ प्रसंगी आमच्यात तात्विक मतभेद झालेत, पण देवप्रीतीने, देवाच्या कृपेने आम्ही नेहमी एकत्र आलोत। माझं मन त्यांच्याकडून दुखलं असेल असं जेव्हा त्यांना वाटलं, तेव्हा स्वतःहून क्षमा मागण्याचा आदर्शही त्यांनी मला घालून दिला। नीतिसूत्रे 22 आणि 4 प्रमाणे आपण ते वाचतो, त्याप्रमाणे खरोखरच खूपच प्रेमळ, देवभिरू व अतिशय नम्र असा हा देवाचा माणूस। देवाने त्यांना दीर्घायुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या जीवनाकडून माझ्यासारख्या अनेकांना येशू ख्रिस्ताचा प्रकाश मिळत राहावा अशी मी देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। देवबापाने थोरात साहेबांना माझ्या जीवनात आणलं, त्याबद्दल मी देवाची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो। पाळक साहेब, तुमचा देखील मी मनापासून आभारी आहे। तुमच्या ह्या अमृत महोत्सवी म्हणजे 75व्या वाढदिवशी माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।